नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, ऊस हे एक प्रमुख नगदी पीक. ऊस पिकाचा खोडवा राखला जातो. या खोडव्याचं योग्य ते व्यवस्थापन करणं गरजेचं. यामधलंच महत्त्वाचं व्यवस्थापन म्हणजे पाचट व्यवस्थापन. आजच्या भागामध्ये आपण या संदर्भात सविस्तर माहिती घेणार आहोत. आजचा आपला विषय खोडवा ऊस पिकात पाचटाचे व्यवस्थापन. आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरिता कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ डॉक्टर क्रांती गणेश निगडे. नमस्कार मॅडम. नमस्कार. आपल्या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. मुळातच मॅडम, ऊस जे काही नगदी पीक आहे याच्या लागवडीचे हंगाम नेमके कोणते कोणते आहेत? महाराष्ट्र राज्य आपल्या ऊस उत्पादनामध्ये अग्रेसर राज्य आहे आणि राज्यामध्ये एकूण 3 हंगामामध्ये ऊस पीक हे घेतले जाते. त्यामध्ये आडसाली हंगाम, पूर्व हंगाम आणि सुरू हंगाम असे 3 हंगाम असतात. आडसाली हंगाम जो आहे तो 1 जुलैपासून 31 ऑगस्टपर्यंत या कालावधीत लागणीचा कालावधी जो आहे तो आडसालीचा असतो. त्यानंतर पूर्व हंगामीचा जो कालावधी आहे तो 1 ऑक्टोबर ते 15 डिसेंबर आणि सुरू हंगाम जो आहे तो 16 डिसेंबरपासून ते फेब्रुवारीपर्यंत हा लागणीचा हंगाम. या 3 हंगामामध्ये आपल्याकडे आपल्या राज्यामध्ये ऊस लागण ही केली जाते. हा खोडवा ठेवण्यापाठीमागे काय नेमके फायदे आहेत? ऊस पिकाचा जी लागण आहे ती लागणीच्या सरासरी एकूण क्षेत्रावरती जवळपास 35 ते 40% क्षेत्रावरती हा खोडवा पीक घेतला जातो. साधारणतः आपल्याकडे आपल्या राज्यामध्ये ऊसाची तोड जी आहे ती 12 ते 14 महिन्यापर्यंत जी आहे ऊस लागण जी ही तोडली जाते आणि त्यानंतर जे मुळे फुटतात आणि त्यापासून जे कोंब तयार येतात किंवा नवीन ऊस तयार होतो या कोंबांपासून, त्यास आपण खोडवा पीक म्हणतो. आणि ही जी ऊसाची लागण जी आहे ही साधारणतः जुलैपासून मार्च ते एप्रिलपर्यंत तोडली जाते आणि जो सुरुवातीचा जो फेब्रुवारीपर्यंतचा ऊस तोडला जातो त्या कालावधीपर्यंत आपण जर त्या लागणीचा खोडवा ठेवला तो चांगल्या पद्धतीने येतो. उशिरा तुटलेला जो खोडवा आहे तो जर आपण तोडला म्हणजे ठेवला, उशिरा तुटलेल्या लागणीचा जर खोडवा आपण ठेवला तर काय होतं की त्या कालावधीमध्ये तापमान हे वाढलेलं असतं आणि त्यामुळे येणारे जे फुटवे आहेत किंवा येणारे जे कोंब आहेत हे कमी प्रमाणामध्ये येतात. त्यामुळे एकूणच खोडव्याचं उत्पादन जे आहे हे कमी होतं. त्यासाठी लवकर तुटलेला जो ऊस आहे त्याचा खोडवा ठेवला तर आपल्याला जास्त फायदा म्हणजे उत्पादन जे आहे ते आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने घेता येतं. आणि शेतकरी बांधवांच्या दृष्टिकोनातून खोडवा पीक घेण्याचा फायदा हा आहे की आर्थिकदृष्ट्या हे जे आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत ते फायदेशीर आहे. ज्याच्यामध्ये पूर्व मशागतीचा जो खर्च आहे हा खर्च तिथं कमी होतो. त्याचबरोबर बेणं असेल, बेणे प्रक्रिया आहे किंवा आपण लागण करतो त्याचा खर्च आहे हा तिथं कमी होतो. कारण आधीची मुळं असतात, आधीचे डोळे असतात ते फक्त उगवतात आणि त्यापासून ऊस तयार होत असतो. त्यामुळं आधीचा जो हा मशागतीचा खर्च आहे किंवा बेण्यावरचा खर्च आहे हा तिथं कमी होतो. म्हणजे आर्थिकदृष्ट्या हा शेतकऱ्यांसाठी तो फायदेशीर आहे. त्याचबरोबर आपण ऊसामध्ये ह्या खोडवा ऊसामध्ये आपण पाचटाचं व्यवस्थापन करतो. त्यामुळे होतं काय की तिथं तणनाशकाचा देखील खर्च कमी होतो तण नियंत्रण झाल्यामुळे. आणि त्याचबरोबर जी ओल आहे ही जमिनीमध्ये टिकवून ठेवली जाते. त्यामुळे जमिनीमध्ये पाण्याचा ताण हा जो आहे तो तिथं सहन करण्याच्या पिकामध्ये एक प्रकारे मदत होत असते. अशा पद्धतीने हा खोडवा पीक जर घेतला तर शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या आणि तसं तर श्रम कमी होण्यासाठी हा फायदेशीर आहे. आपण या ऊस पिकाचं खोडवा ठेवणार असू तर नेमकी काय काळजी घ्यायला हवी? खोडवा आपण घेत असू तर खरं तर खोडवा पीक हे कमी कालावधीमध्ये, कमी श्रमामध्ये, कमी मेहनतीमध्ये
आणि कमी उत्पादन खर्चात घेता येतं. पण आपल्याकडे आपण जर पाहिलं तर शेतकरी वर्गामध्ये एक उदासीनता दिसून येते की लागणीपेक्षा ह्या खोडव्या पिकाचं जे उत्पादन आहे हे कमी येतं. पण आपण खोडवा पिकाचं व्यवस्थापन योग्य वेळेवरती जर केलं, ज्याच्यामध्ये आपलं पाचट व्यवस्थापन असेल, खत व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल, या ज्या गोष्टी आहेत या व्यवस्थापनामध्ये जर वेळेवर केल्या तर नक्कीच आपण लागणी इतकं उत्पादन जे आहे ते खोडवा ऊस पिकाचं घेऊ शकतो. काही जे शेतकरी आहेत ते आपण खोडवा, त्याच्यानंतर निडवा असे पिकाचे सुद्धा लागणी इतके उत्पादनं घेताना आपण बघतो आणि त्यांनी ते चांगले प्रयोगसुद्धा करतात. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण खोडवा व्यवस्थापन करतो तेव्हा त्याच्यामध्ये थोडं आधुनिक तंत्रज्ञानाचा जर वापर केला, जसं की बुडके छाटण्यासाठी, बगला फोडण्यासाठी, खत नियंत्रणासाठी, हे जे आधुनिक तंत्रज्ञान जर आपण वापरलं तर नक्कीच आपण खोडवा ऊस पिकाच्या व्यवस्थापनामधून चांगलं उत्पादन घेऊ शकतो. नक्कीच मॅम, आपण जसं उल्लेख केला की पीक व्यवस्थापन हे अगदी शास्त्रीय पद्धतीने किंवा आपल्याला दिलेल्या शेड्यूलमध्ये ते करणं गरजेचं असतं आणि त्या पिकाच्या वाढीनुसार आपण ते व्यवस्थापन केलं तर चांगलं उत्पादन नक्कीच मिळेल. अगदी. तर मुळातच आपल्याला या खोडवा पिकाचं जर व्यवस्थापन करायचं आहे तर अशा या खोडवा ऊसाचं व्यवस्थापन कसं करायला हवं? खोडवा व्यवस्थापन करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा ऊस तुटून जातो तेव्हा शेतामध्ये राहतं ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाचट राहतं. मग हे पाचट जे आहे ते आपण गोळा करून एकाडेक सरीमध्ये जर टाकलं तर त्याच्यामुळे काय होतं की वरंबे मोकळे होतात आणि जे बुडके आहेत ते बुडके सूर्यप्रकाशाला उघडे होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण हे बुडके उघडे करतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की बुडके हे जमिनीलगत छाटले गेले पाहिजेत. जर ते छाटले गेले नसतील तर आपण ते सर्वात प्रथम धारदार कोयत्याच्या साह्याने जमिनीलगत छाटून घ्यायचेत. कारण काय होतं की लागण तोडत असताना एखाद दुसरी कांडी ही जमिनीच्या वरती राहिलेली असते. म्हणून सर्वप्रथम आपण बुडके छाटून घेणं तिथं गरजेचं आहे. बुडके छाटल्यानंतर ना त्याच्यावरती आपण बुडक्यांवरती बुरशीनाशकाची जी आहे फवारणी आपण करणं गरजेचं आहे. कारण काय होतं की हे जे बुडके आहेत त्याच्यामध्ये साखर असते आणि त्या साखरेवरती जे बुरशी आहे जमिनीमध्ये असेल किंवा हवेमधली तर ती बुरशी वाढते आणि मग तिथे बुडके जे आहेत ते सडू शकतात. मग त्यासाठी आपल्याला त्याच्यावरती प्रथमतः बुरशीनाशकाची फवारणी करून घेणं गरजेचं आहे. यानंतरनं खोडवा व्यवस्थापनामध्ये पुढची जी आपल्याला स्टेप घ्यायची आहे ती अशी आहे की आपल्याला जे बगला आहेत बुडक्यांचे ते फोडून घ्यायचेत. बगला फोडून घेणे हे का गरजेचं आहे? कारण जी जुनी मुळं असतात ती तुटतात आणि नवीन मुळं जी आहेत ती नव्या जोमाने तिथं वाढण्यासाठी मदत होते. त्यामुळे बगला फोडणं हे खोडवा व्यवस्थापनामधली पुढची स्टेप आहे. याच्यानंतर खोडवा व्यवस्थापनामध्ये सगळ्यात महत्त्वाचे घटक आहे तो खत व्यवस्थापन. आणि हे खत व्यवस्थापन करत असताना आपण पहारीच्या साह्याने जर खतं दिली तर ही खतं पिकाच्या मुळाशी जातात आणि मुळामधून ते लवकर पिकाला उपलब्ध होतात. म्हणून खतं आपण खोडवा ठेवला असेल तर पहारीच्या साह्याने दिले तर जास्त चांगल्या पद्धतीने ते पिकांना लागू होतात. आणि त्यानंतर पाणी व्यवस्थापन. ह्या 4 घटक आहेत की या 4 घटकांवरती आपण सुरुवातीच्या 15 दिवसामध्ये जर वेळेवरती नियोजन करून अवलंब केला तर आपल्याला नक्कीच खोडव्याचं व्यवस्थापन जे आहे आणि उत्पादन जे आहे जास्त चांगल्या पद्धतीने घेता येतं. अच्छा, म्हणजे एकंदरीतच आपल्याला पहिलं छाटणी व्यवस्थापन, मग खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे. कार्यक्षम पद्धतीने त्याचा वापर होणं गरजेचं आहे. पण यामध्ये एक महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे पाचट. ऊसाचा हा महत्त्वाचा घटक आहे आणि त्याचं नियोजन करणं हे नेहमीच एक जिकिरीचं राहिलेलं आहे शेतकरी बांधवांसाठी सुद्धा. तर मग अशा खोडवा ऊस पिकामध्ये या पाचटाचं व्यवस्थापन कसं करावं? जेव्हा ऊस लागण तुटून जाते तेव्हा सगळ्यात मोठ्या प्रमाणात काय राहतं तर पाचट. आणि पाचट जे आहे ते आपल्याकडे एक प्रकारे आपण म्हणू शकतो की अशी पद्धत आहे की ज्या दिवशी ऊस तुटून जातो त्या दिवशी शेतकरी बांधव संध्याकाळी जाऊन शेतामध्ये ते पाचट जाळतात. पण त्याच पाचटाचं जर आपण शेतामध्ये एकाडेक सरीमध्ये टाकून आच्छादन केलं तर त्यापासून आपल्याला चांगले फायदे मिळतात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे जेव्हा आपण पाचटाचं आच्छादन करतो त्यामुळे काय होतं की जे तण आहे ते तण उगवून येत नाही. मग त्यामुळे आपल्याला तण नियंत्रण तिथं होतं
आणि आपण तणनाशकावर जो खर्च करणार आहोत तो खर्च तिथं कमी होतो. दुसरी गोष्ट, पाचटाचं आच्छादन केल्यामुळे काय होतं की जमिनीमध्ये ओल टिकून राहते. म्हणजे जेव्हा आपण पाणी देतो तर ओलावा जो आहे तो टिकून राहतो आणि ओलावा टिकून राहिल्यामुळे तापमान जे आहे ते 2 डिग्री सेल्सिअसनी तिथं कमी असतं आणि मग नवीन येणारे जे कोंब आहेत ते कोंब लवकर फुटतात. त्याचबरोबर पाण्याचा ताण सहन तिथं जमिनीमध्ये केला जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की पाचट जे आहेत ह्या पाचटामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये सेंद्रिय कर्ब असतं आणि या सेंद्रिय कर्बापासून आपण चांगल्या पद्धतीचं सेंद्रिय खत तिथं तयार करू शकतो. आणि या सेंद्रिय खताचे फायदे म्हणजे आपण खतामुळे आपल्या मातीचं आरोग्य जे आहे, पोत जो आहे, आपण मातीचा कस म्हणतो, हा सुधारतो. त्याचबरोबर उपयुक्त जीवाणू जे आहेत त्यांची संख्या तिथं वाढते. म्हणजे आपण आत्ता उल्लेख केल्याप्रमाणे सेंद्रिय कर्ब, मुळातच सेंद्रिय कर्ब आपण म्हणताय त्याप्रमाणे देखील जमिनीचा पोत सुधारण्यासाठी आणि एकंदरीतच कोणत्याही पिकाचं उत्पादन घेण्यासाठी फायदेशीर असतं. तर मग सेंद्रिय कर्ब आणि पाचटाचं जे काही कुजवण्याचं व्यवस्थापन आहे आणि एकंदरीतच याचं सेंद्रिय कर्ब नियोजन आहे, तर हा नेमका कसा समतोल साधला जातो? सेंद्रिय कर्ब जो आहे तो खरं तर आपल्या शेतजमिनीचा आत्मा आहे. जे काही आपण उत्पादन घेत असतो तर हे सर्व काही उत्पादन जमिनीतल्या सेंद्रिय कर्बावर अवलंबून असतं. आता आपण अलीकडच्या काळात बघतोय की आपल्या जमिनीमधला सेंद्रिय कर्ब हा हळूहळू घटत चाललेला आहे आणि त्यामुळे जे मधून आपण जे उत्पादन घेतोय हे उत्पादन घटताना आपल्याला दिसत आहे. आणि होतंय काय की आपल्याला हे जे सेंद्रिय कर्ब वाढवायचं असेल तर जमिनीमध्ये सेंद्रिय खतांचा वापर करणं अनिवार्य आहे. आणि आता मी म्हटलं जसं की पाचट जे आहे हे 8 ते 10 टनापर्यंत हेक्टरी आपल्याला हे शेतामध्ये आपल्या ऊस तुटून गेल्यानंतर मिळतं. आता जेव्हा ऊस हा शेतामध्ये उभा असतो तेव्हा अन्नद्रव्य जी बनवली जातात ही ऊसाच्या पानामध्ये बनवली जातात आणि ही वाळलेली पानं जी आहेत त्याला आपण पाचट म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये अन्नद्रव्य आणि त्याचबरोबर सेंद्रिय कर्बही असतं. तसं पाहायला गेलं तर पाचटामध्ये 0.5% नत्र, 0.2% स्फुरद, 1% पालाश आणि जवळपास 30 ते 35% सेंद्रिय कर्ब असतं. आता जेव्हा शेतकरी बांधव हे जाळतात तेव्हा काय होतं की त्यातला 90% जो सेंद्रिय कर्ब आहे हा जळून जातो. मग आपण शेतकरी बांधवांना काय सांगतो की बाबा हे जे पाचट आहे हे तुमच्यासाठी एक प्रकारचं पिवळं सोनं आहे आणि हे जे पिवळं सोनं आहे हे त्याचा वापर आपण सेंद्रिय खत करण्यासाठी जर केलात तर आपल्या जमिनीचं आरोग्य सुधारणार आहे, जमिनीतला सेंद्रिय कर्ब तिथं वाढणार आहे आणि सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळे जमिनीमधून आपण जे काही उत्पन्न घेणार आहोत ते आपल्याला वाढलेलं दिसून येणार आहे. जर आपण ह्या पाचटापासून चांगल्या पद्धतीचं सेंद्रिय खत तर तयार करायला घेतलं तर साधारण 1 एकराच्या पाचटापासून आपल्याला जवळपास 3 ते 4 टनापर्यंत जे आहे सेंद्रिय खत मिळतं. त्याचबरोबर 30 किलो हा नत्र मिळतो, 40 किलो स्फुरद आहे आणि 70 किलोपर्यंत आपल्याला पालाश जे आहे हे मूलद्रव्य उपलब्ध होत असतात. हे जे काही पाचट आहे या पाचटाचं सेंद्रिय कर्ब निर्मितीच्या काही नेमक्या पद्धती आहेत का आणि त्या असतील तर त्या नेमक्या कशा पद्धतीने आपल्याला शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवता येतील? पाचट जे आहे ते मी आता जसं म्हटलं की हे एक सेंद्रिय पदार्थ आहे आणि या सेंद्रिय पदार्थाला आपल्याला जर कुजवायचं असेल किंवा त्यापासून सेंद्रिय खत तयार करायचं असेल तर शास्त्रोक्त पद्धत आपल्याला अवलंबली पाहिजे. कारण आपण असं जर पाचट माती आड केलं तर ते कुजत नाही. का कुजत नाही? कारण त्याच्यामध्ये कार्बन नत्राचं गुणोत्तर जे आहे हे जास्त असतं. त्याचबरोबर पाचटामध्ये मेणाचं प्रमाण हे जास्त आहे, त्यामुळे पाचट सहजासहजी कुजत नाही. आणि मग हे शास्त्रोक्त पद्धतीने जर कुजवायचं असेल तर आपल्याला तिथं सूक्ष्मजीवांचा वापर करावा लागतो आणि त्यासाठी आपण आपल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संस्थेमार्फत द्रवरूप डिकम्पोजिंग कल्चर, त्याला आपण सर्वस्वी असं म्हणतो, तर हे सर्वस्वी डिकम्पोजिंग कल्चर तयार केलेलं आहे. याच्यामध्ये आपण जे सूक्ष्मजीवांचे एक समूह असा दिलेला आहे की हे सूक्ष्मजीव काय करतात की पाचटामध्ये जे सेंद्रिय पदार्थ आहेत जसे की सेल्युलोज आहे, लिग्निन आहे, त्याचबरोबर मेण याचं प्रमाण जास्त आहे. तर हे जीवाणू या पाचटावरती जे सेंद्रिय पदार्थ आहेत ह्याचा डिकम्पोज करतात. म्हणजे हे कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये आहे तर त्याला सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट करतात आणि त्यामुळे काय होतं की हळूहळू पाचट तिथं कुजतं आणि चांगल्या पद्धतीचं सेंद्रिय खत हे तयार होत असतं. मग हे जे जीवाणू जे आहेत, जेव्हा कंपोस्टिंग प्रक्रिया होत असते किंवा खत तयार निर्मिती होत असते तेव्हा काय होतं की तिथं तापमान वाढत असतं आणि त्या तापमानाला
तग धरणारे जीवाणू असे आपण एकत्रित समूह केलेला आहे. त्याला आपण मिझोफिलिक असे जीवाणू म्हणतो. आणि हे जीवाणू तिथं वाढतात. म्हणजे जमिनीमध्ये जरी तापमान वाढलं तरी त्या टेम्परेचरला राहून सेंद्रिय पदार्थ कुजवण्याचा हे जीवाणू चांगल्या पद्धतीने तिथं काम करत असतात. मग या डिकम्पोजिंग कल्चरचा वापर आपण जो आहे तो पाचटापासून सेंद्रिय खत तयार करण्यासाठी आपण करू शकतो. मग साधारणतः आपल्या एका एकराचं जे पाचट आहे ते पाचट आपण काय सांगतो की एकाडेक सरीमध्ये अंतरून घ्यायचं. काही शेतकरी पाचट कुटी करतात. कुटी केली असेल तरी चालते किंवा अखंड पाचट आपण अंतरलं तरी चालतं. जेव्हा आपण पाचट एकाडेक अंतरून घेतो तेव्हा काय होतं की दुसरी सरी जी आहे ती आपल्याला खोडव्याच्या मशागतीसाठी, खतं देण्यासाठी, पाणी देण्यासाठी उपलब्ध होते. म्हणून आपण एकाडेक सरी असं पाचट अंतरून घ्यायचं आहे. आणि पाचट अंतरून घेतल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे की हे जे पाचट आहे हे आपल्याला एक बैलजोडीच्या साह्याने किंवा छोट्या ट्रॅक्टरच्या साह्याने दाबून घ्यायचं आहे. पाचट जितकं मातीच्या संपर्कात येईल तेवढ्या जास्त पद्धतीने चांगल्या खत निर्मितीसाठी लवकर ते मातीच्या संपर्कामुळे लवकर खत निर्मिती तिथं सुरू होते. पाचट दाबून घेतल्यावर आपल्याला काय करायचं आहे की एका एकराला साधारण 70 किलो युरिया आणि 100 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आपण जे आहे ते त्याच्यावरती टाकून द्यायचं आहे. हे टाकल्यानंतर आपल्याला पाणी द्यायचं आहे. पाणी देताना एक आपल्याला काळजी घ्यायची की पाचट जे आहे हे जागच्या जागी भिजलं पाहिजे असं आपल्याला पाठप्रवाह संत ठेवायचा आहे. जेणेकरून पाचट जागच्या जागी भिजल्यामुळे मातीच्या संपर्कात राहील. कारण पाठप्रवाह जर जोरात राहिला तर ते पाचट एका जागी जमा होऊ शकतं. मग ही गोष्ट टाळण्यासाठी पाण्याचा जो प्रवाह आहे तो संत ठेवायचा. पाणी दिल्यानंतर साधारण 2 दिवसांनी वापसा स्थितीवर आपल्याला हे 1 लिटर डिकम्पोजिंग कल्चर जे आहे हे आपण 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून आपल्याला त्या पाचटावरती त्याची फवारणी करायची आहे. आता याला अजून एक आपण दुसऱ्या पद्धतीने सुद्धा वापरू शकतो की ज्याच्यामध्ये हे 1 लिटर डिकम्पोजिंग कल्चर जे आहे हे आपण एक बैलगाडी शेणखतामध्ये जर मिक्स केली आणि हे शेणखत जे आहे रात्रभर ठेवायचं. रात्रभर याच्यासाठी ठेवायचं की हे जीवाणू त्याच्यामध्ये वाढतात आणि मग हे शेणखत जे आहे हे दुसऱ्या दिवशी आपल्याला पाचटावरती टाकून द्यायचं आहे. अशा पद्धतीने जर हे डिकम्पोजिंग कल्चर आपण वापरलं म्हणजे दोन्ही पद्धतीने आपण वापरू शकतो. पण काय की प्रत्येक शेतकऱ्याकडे शेणखत उपलब्ध असेलच असं नाही. मग त्यांनी पाण्यातून मिक्स करून फवारणी केली तरी चालते. या पद्धतीने जर आपण वापरलं तर साधारण 45 ते 60 दिवसामध्ये चांगल्या पद्धतीचं सेंद्रिय खत आपल्याला तिथं तयार झालेलं दिसून येतं. अच्छा. आणि या पद्धतीने ज्या वेळेला आपण पाचट कुजवतो तर त्यातनं मिळणारं सेंद्रिय कर्ब, सेंद्रिय खत हे नक्कीच पिकासाठी उपयुक्त ठरू शकतं. तर मुळातच पाचटापासून जे काही खत तयार होत आहे सेंद्रिय खत, या सेंद्रिय खताचा ऊस पिकाच्या उत्पादन वाढीसाठी नेमका कसा फायदा होतो? सेंद्रिय खत जे तयार होणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे मूलद्रव्य जे पिकाच्या वाढीसाठी लागतात जसं नत्र आहे, स्फुरद आहे, पालाश आहे आणि त्याचबरोबर सेंद्रिय कर्ब जे आहे हे तिथं उपलब्ध होणार आहे. आणि पिकाची जी वाढ आपण म्हणतो की पिकाची वाढ जोमदार असावी तर उत्पादन चांगलं येणार आहे. तर याच्यासाठी हे मूलद्रव्य हे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहेत. आणि सेंद्रिय कर्बामुळे होतं काय की जमिनीमध्ये पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढते आणि हे जे उपयुक्त जीवाणू तिथं वाढतात ते काय करतात जमिनीमधले जे मूलद्रव्य आहेत ते सुद्धा पिकाला उपलब्ध करून देतात. त्यामुळे एकूणच या सगळ्यांचा जो सार आहे तो आपल्याला पिकाच्या वाढीमध्ये आपल्याला दिसून येतो. अच्छा. आणि आपण उल्लेख केला तो म्हणजे डिकम्पोजिंग जे एजंट असतात, हा जो काही डिकम्पोजिंग कल्चर आहे तर मुळातच तो द्रव स्वरूपातला जर डिकम्पोजिंग कल्चर आपण वापरत असू तर त्याच्या फवारणी दरम्यान जर तो खोडवा ऊसाच्या त्या बुडक्यावर पडला तर त्याचे काही परिणाम होतात का? खरं तर हे द्रवरूप डिकम्पोजिंग कल्चर जे आहे हे आपण सूक्ष्मजीवांपासून बनवलेलं जीवाणू खत आहे. आणि हे जे जीवाणू खत आहे हे सेंद्रिय पदार्थावरती वाढतं, सेंद्रिय पदार्थाचं विघटन करतं. आता जेव्हा आपण फवारणी करत असतो तेव्हा शेतकऱ्यांना ॲक्च्युली हा प्रश्न मनामध्ये येतो की जर बुडक्यावर पडलं तर बुडका सडेल का किंवा बुडका कुजेल का, हा एक मनामध्ये शंका येत असते. पण हे जे जीवाणू आहेत हे फक्त शेतातील वाळलेला काडी कचरा, सेंद्रिय पदार्थ याच्यावर वाढत असतात. त्यामुळे जर ते बुडक्यावर पडलं तर त्याचा काही वाईट परिणाम होत नाही किंवा बुडका कुजत नाही. त्याऐवजी सेंद्रिय पदार्थ तिथं लवकर कुजलं जातं. जे काही वाळलेला काडी कचरा आहे त्याच्यावरती ते जास्त काम करतं. किंबहुना त्याची भूमिका तीच आहे की त्या वाळलेल्या पाचट्याचं सेंद्रिय कर्ब निर्मिती, खत व्यवस्थापनासाठी म्हणून त्याचं नियोजन होतं. अगदी अगदी.
मग मॅम ज्यावेळेला आपण या द्रवरूप जे काही कंपोजिंग कल्चर आहे, डिकम्पोजिंग कल्चर आहे, याचा वापर करतो आहे, तर हा वापर करत असताना तो इतर औषधांबरोबर ते आपण वापर करू शकतो का? म्हणजे रासायनिक जी काही औषधं असतात त्याबरोबर वापरता येईल का? खरं तर हे जीवाणू खतं जी आहेत म्हणजे द्रवरूप डिकम्पोजिंग कल्चर जे आहे, हे आपण कुठल्याही रसायनं म्हणजे रासायनिक तणनाशक असेल, कीटकनाशक असेल किंवा आपण विडीसाईड वापरतो ते जे असतील, तर त्याच्यासोबत आपण वापरायला सांगत नाही. का? कारण हे जे तणनाशक किंवा रसायनं आहेत किंवा रासायनिक खतं आहेत, याच्यामध्ये एक प्रकारचे जे आहेत ती उष्णता असते आणि त्या उष्णतेमध्ये जर आपण हे जीवाणू टाकले तर तिथं त्यांची संख्या कमी होऊ शकते. म्हणून आपण ते दोन्ही वेगवेगळं वापरायला सांगतो. रासायनिक घटक जे आहेत ते आपण आधी वापरायचे आणि साधारण 8 ते 10 दिवसानंतर आपण डिकम्पोजिंग कल्चरचा जो आहे तो वापर तिथं करू शकतो. आणि या जे काही डिकम्पोजिंग कल्चर आहे यामधले जे काही जीवाणू आहेत, या जीवाणूंचा साधारण नेमका कालावधी काय असतो? खरं तर हे जे डिकम्पोजिंग कल्चर जे आपण बनवतो हे आपण फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डरच्या नियमानुसार बनवत असतो आणि त्याचा आपल्याकडे कृषी जे आपलं कमिशनर ऑफ ॲग्रिकल्चर जे आहे त्याच्यातून आपल्याला परवाना मिळालेला असतो आणि त्यांच्या नियम आणि अटीनुसार आपण हे तयार करत असतो. तर याच्यामध्ये या ज्या द्रवरूप डिकम्पोजिंग कल्चरमध्ये जे जीवाणू आपण वापरतो त्या जीवाणूंची जी संख्या आहे ती 10⁸ CFU पर मिली एवढं आपण त्याच्यामध्ये ती संख्या ठेवलेली असते आणि हा काउंट एवढा चांगला असतो आणि त्याची जी शेल्फ लाईफ म्हणजे आपण त्याचा आयुर्मान म्हणू शकतो हे साधारण 1 वर्षापर्यंत असतं. 1 वर्षापर्यंत हे जीवाणू त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने टिकून राहतात आणि ते आपण त्या कालावधीमध्ये वापरले तर चांगल्या पद्धतीने ते शेतामध्ये काम करून कंपोस्ट तयार करण्याचं काम करत असतात. अच्छा मॅडम, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट हे खरं तर साखर किंवा मुळातच ऊसासंबंधित खूप मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन करत असतं आणि त्या माध्यमातून ऊसाचं उत्पादन घेणं, साखर उत्पादन वाढवणं या उद्देशाने तुम्ही काम करत आहात. पण आपल्या या संस्थेच्या माध्यमातून जे काही संशोधन होतं हे संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून संस्थेच्या माध्यमातून काय एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी केली जाते, विस्तार कार्यक्रम काय आहे तुमचे? आपण संस्थेमार्फत जे काही आपण संशोधन करतो खरं तर आपला संशोधनाचा जो काही आपण काम करतो हे केंद्रबिंदू जो आहे तो हा शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचणं ही आमची पहिली जी आहे ती प्रायोरिटी असते आणि त्यासाठी आपण आपल्या संस्थेमध्ये शेतकरी वेगवेगळ्या कारखान्यांवरती शेतकरी मेळावे घेतो. त्याचबरोबर संस्थेमध्ये आपण शेतकऱ्यांसाठी फक्त महिला ऊसकरी शेतकरी नाही तर पुरुष शेतकऱ्यांसाठी सुद्धा आपण ट्रेनिंग प्रोग्राम घेत असतो. त्यानंतरनं आपण हे जे काही आपण तयार केलेले जे इनपुट्स आहेत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट निर्मित जे काही प्रोडक्ट आहेत तर ह्याची आपण जी विक्री आहे ती साखर कारखान्यांमार्फत, कृषी सेवा केंद्रांमार्फत, फार्मर प्रोड्युसर कंपन्या ज्या आहेत त्यांच्यामार्फत आपण हे जे आहे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत असतो. पाचट कुजवण्यासाठी जे काही डिकम्पोजिंग कल्चर आहे हे देखील प्रॉडक्ट तुमच्या संस्थेमार्फत तयार असेल तर ते शेतकऱ्यांना हवं असेल तर शेतकऱ्यांनी नेमकं कुठं संपर्क करायला हवा? हे जे डिकम्पोजिंग कल्चर आहे हे आपण शेतकऱ्यांसाठी साखर कारखान्यांवरती पुरवठा करून दिलेला आहे. त्याचबरोबर कृषी सेवा केंद्र आहेत, काही फार्मर प्रोड्युसर कंपन्या आहेत की ज्यांच्या ठिकाणी आपण हे डिकम्पोजिंग कल्चर उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना संस्थेमध्ये येऊन घेऊन जाण्यापेक्षा त्यांना त्यांच्या इथे त्यांच्या कारखान्याच्या परिसरामध्ये उपलब्ध करून देण्याचं काम आपण केलेलं आहे. ऊस पीक म्हणजे एक प्रमुख नगदी पीक आहे, याचं उत्पादनाचा विचार करता अतिशय महत्त्वाचा हाच आपला कार्यक्रम आहे. आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या शेतकरी बांधवांना, सह्याद्री वाहिनीच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? शेतकऱ्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मार्फत एक माझं सांगणं आहे की आपण जे काही पाचट जाळता ते पाचट न जाळता त्याच्या चांगल्या पद्धतीचं सेंद्रिय खत आपण तिथं करू शकतो आणि आपल्याला जरी दुसरं पीक घ्यायचं असेल, शेत रिकामं करायचं असेल तर आपण खड्डा पीक पद्धत असेल, ढीग पद्धतीने सुद्धा पाचटाचं सेंद्रिय खत तिथं तयार करू शकतो आणि हे जे पिवळं सोनं आहे याचा वापर आपण सेंद्रिय खत तयार करून आपल्या जमिनीचा जो पोत आहे, जो कस आहे आणि जमिनीचं आरोग्य वाढवण्यासाठी नक्कीच त्याचा वापर करावा अशी मी शेतकरी बांधवांना विनंती करते. या आव्हानाचं शेतकरी बांधव, पाचट एक पिवळं सोनं, एक वरदान
असा विचार करतील, याची अंमलबजावणी करतील अगदीच. अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात. आपण कार्यक्रमात सहभागी झालात, महत्त्वपूर्ण विषयावरती मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी सह्याद्री वाहिनीच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. नमस्कार.